टीटी क्रॅक करायची असेल तर PYQ शिवाय पर्याय नाही. आणि त्यातही तुम्हाला ट्रिक्स आल्या पाहिजे. घड्याळाच्या तुम्हाला ट्रिक्स सांगतो. आता घड्याळामध्ये एक कॉन्सेप्ट आहे की एका तासाच्या दरम्यान किती काटकोन होतात. तर एका तासाच्या दरम्यान 1 तासाच्या दरम्यान 2 काटकोन होतात. हे बघा 2 काटकोन म्हणजे काटकोन 90 डिग्रीचा असतो. हीच कॉन्सेप्ट घेऊन हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा याच्यात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे या ठिकाणी आपण या ठिकाणी 12 म्हटले, या ठिकाणी 6, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 9 म्हटले. इथं 1 2 इथे 4 5 इथे 7 आणि 8 आणि इथे 10 आणि 11 ही झाली आपली घड्याळ. त्यांनी काय सांगितलं की सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे सकाळचे 8 पासून तर दुपारचे 12 वाजेपर्यंत हा एवढा कालखंड आहे. वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या किती त्यांनी काढायला सांगितली. त्यानंतर संध्याकाळी 4 ते किती सांगितलं त्यांनी 4 ते 6 वाजेपर्यंत म्हणजे एवढा कालखंड म्हणजे एवढ्या 1 2 3 4 तासामध्ये काटकोनांची संख्या किती आणि ह्या 2 तासामध्ये काटकोनांची संख्या किती याचा फरक त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. खूप सोपा आहे मित्रांनो. एका तासामध्ये 2 काटकोन होतात. मग एक लक्षात घ्या की हे 12 आहे आणि हे 8 आहे. अर्थातच 12तून 8 गेले 4 तास. तसे इथे 4 तास दिसून येते. हा 1 हा दुसरा हा तिसरा आणि चौथा म्हणजेच या ठिकाणी 12 + 8 म्हणजे 4 तास. 4 तास आणि एका तासाला 2 वेळा म्हणजे 4 × 2 म्हणजे 8 तास. 8 वेळा काटकोन झाला. 8 वेळा काय झाला काटकोन झाला. पण 8 वेळा काटकोन नाही घ्यायचा. एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची. ज्या 2 तासांच्या दरम्यान जे 2 तास दिलेलं असेल त्याच्या दरम्यान जर 3 किंवा 9 जर आलेलं असेल 3 तास 3 वाजले किंवा 9 वाजले जर असेल तर 1 न मायनस करायचा. इथं याच्या दरम्यान 9 वाजलेले आहे म्हणून एकदा 9 वाजलेला म्हणून 1 मायनस करायचा. सो 8 - 1 म्हणजे 7 वेळा झाला. आता पुढे जाऊया आपण. संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान हा जो 4 ते 6च्या दरम्यानची वेळ आहे याच्यामध्ये 3ही नाही आणि 9ही नाही म्हणून या ठिकाणी 2 तास झाले. 2 तास गुणिले 2 म्हणजे 4 वेळा काटकोन तयार झाला. 4 वेळा काटकोन तयार झाला. इथं मायनसच होणार नाही ना कारण की 3 आणि 9ची वेळ त्या ठिकाणी गेलीच नाही म्हणून 4चे 4च राहिले. आता त्यांनी आपल्याला कितीने जास्त आहे असं म्हटलं. हे जे काटकोन आहे ते इथल्या काटकोनापेक्षा कितीने जास्त आहे म्हणून 7 वेळा आणि 4 वेळा 7 - 4 म्हणजे 3ने जास्त आहे. 3ने ते काटकोन किती आहे जास्त आहे असं आपण सांगू शकतो. सो प्रॉपर आन्सर येते मित्रांनो फर्स्ट. जर का मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स.